गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमानन्दिवल्लभं रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वात् मनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। ये तुलेनी ते कर्म सांडी जन्म भय विषम करुणी दे सुगम मोक्ष सिद्धी। ऐसे कर्म करी तो भला संसार भये सांडिला करणी यत्वे आला मुमुक्षु भागा। तेथ जे बुद्धी ऐसा बळिया बांधे भरवसा मोक्षू ठेविला ऐसा जोडेल येथ। म्हणोनी निवृत्तीचे मांडिली सुनी प्रवृत्ती तळी इथे कर्मी बूडकुळी द्यावी की ना। तुषार्था उदके जिणे का पुरी पडलिया पोहणे अंधकुपी गती किरणे सूर्योचेनी। नाना पथ्येसी औषध लाहे तरी रोग दाटलाही जिये कामिना जिव्हाळा होय जळाचा जरी तरी तयाच्या जीविता नाही जेवी अन्यथा तैसे कर्मी ये वर्तता जोडेची मोक्षू। हे करणी याचियाकडे जे ज्ञान आधी चोखडे आणि अकरणीय हे पुढे ऐसे जाण। जी तिये काम्य दिके संसार भयदायके अकृत्यपणाचे आंबुखे पडिले जया। तिये कर्मी अकारी जन्म मरण समयी प्रवृत्ती पडवी पायी मागीलैची। पै आगी माझी न रिघवे अथावी न घलवे दगदगीत नागवे शूळ जेवी। का कळिया नाग धुंदू वातू देखुनी न घालवे हातू न वचवे खोपे आंतू वाघाचिये। तैसे कर्म अकरणीय देखोनी महाभय उपजे निसंदेह बुद्धी जिये। वाढिले रांधुनी विखे जेथे जाणीजे मृत्यू न चुके तेवी निशिदे का देखे बंदा तेजे। मग बंद भय भरिती तिये निश्चिद्धी प्राप्ती विनियोगू जाणे निवृत्ती कर्माचिये। ऐसेनी कार्य विवेकी जे प्रवृत्ती निवृत्ती मापकी खरा कुडा पारखी जिया परी। तैसी कृत्य शुद्धी तुझे जे निरवधी सात्विक म्हणिपे बुद्धी तेची तू जाण। यया धर्म मधर्मं च कार्यं चाकार्यमेव च अयथावत् प्रजानति बुद्धिः सा पार्थ राजसी। आणि बकाच्या गावी घेपे क्षीर नीर सकलवी का अहोरात्रीची गोवी आंधळे नेणे। जया फुलांचा मकरंदू फावे तो काष्ठे कोरू धावे परिभ्रमरपणा नवे अवाटा जेवी। तैसी ये कार्याकार्ये धर्माधर्म रूपे जिये तिये न चोजविता जाये जाणती जे का। अगा डोळा वीण मोतिये घेता पाडू मिळे विपाये न मिळणे ते आहे ठेविले तेथे। तैसे अकरणीय अवचटे नोडवे तरीच लोटे एरवी जाणे एकवटे दोन्ही जेका। ते गा बुद्धी चोखविशी जाण येथ राजसी अक्षत टाकिली जैसी मंदी ये वरी। अधर्म धर्म मिती या मन्यते तमसा वृता
सर्वार्थान्विपरीताश्च बुद्धिः सा पार्थ सा तामसी. आणि राजा जिया वाटा जाये ते चोरासी आडव होय, का राक्षसा दिवो पाहे राती होनी. नाना निधानीच निदैवा होये, कोळसयाचा उडवा पै असते आपण पे जीवा नाही झाले. तैसे धर्म जात जितके जिये बुद्धीसी पातके साचते लटिके ऐसेची बुझे ते आघवेची अर्थ करोनी घाली अनर्थ गुणते ते व्यवस्थित दोषची मानी किंबहुना श्रुती जाते अधिष्ठूनी केले सरते ते तुले ही उपरते जाणे जे बुद्धी ते कोणा तेही न पुसता तामसी जाणावी पंडुसुता रात्री काय धर्मार्था साच करावी एवं बुद्धीचे भेद तिन्ही तुझ विशद सांगितले स्वबोध कुमुद चंद्रा आता ययाची बुद्धिवृत्ती निष्टंकिला कर्मजाती खांदू मांडिजे धृती त्रिविधा जया तिये धृतीचेही विभाग तिन्ही यथालिंग सांगीचती चांग अवधान देई धृत्यायया धारयते मनः प्राणेन्द्रिय क्रियाः योगेनाव्यभिचारिण्या धृतिस्सा पार्थ सात्विकी तरी उदेलिया दिनकरू चोरीसी ठोके अंधारू का राजाज्ञा अव्यवहारू कुंठवी जेवी नाना पवनाचा साटू वाजिल नलिया नीटू अंगेसी बोभाटू सांडिती मेघ का अगस्ती चेनी दर्शने सिंधू घेऊनी ठाती मौने चंद्रोदयी कमळवने मिठी देती हे असो पावो उचलिला मदमुख न ठेवितै खाला गरजोनी पुढा जाला सिंहू जरी तैसा जो धीरू उठलिया अंतरू मनादिके व्यापारू सांडिती उभी इंद्रिया विषयाचिया गाठी आपैसया सुटती किरीटी मन मायेच्या पोटी रिगती दाही अधोर्ध्व गुढे काढी प्राण नवांची पेंढी बांधोनी घाली उडी मध्यमे माझी संकल्प विकल्पांचे लुगडे सांडोनी मन उघडे बुद्धी मागीले कडे उगीची बैसे ऐसी धैर्य राजे जेणे मन प्राण करणे स्वचेष्टांची संभाषणे सांडवीजती मग आघवीची सडी ध्यानाच्या आतुल्या मढी कोंडी जती निरबडी योगाचिये परी परमात्मया चक्रवर्ती उगाणी ती जवहाती तव लाचून घेता धृती धरिजती जिया तेगा धृती येथे सात्विकते हे निरुते आईक अर्जुनाते श्रीकांतू म्हणे यया तू धर्म कामार्थान धृत्याधारयतेर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिस्सा पार्थ राजसी आणि होऊनी या शरीरी स्वर्ग संसाराच्या दोही घरी नांदे जो पोटभरी त्रिवर्गोपाये तो मनोरथांच्या सागरी धर्मार्थ कामांच्या तारुवावरी जेणे धैर्य बळे करी क्रिया वणिजे जे कर्म भांडवला सुये तयाची चौगुणी येती पाहे येवढे साहस वाहे जया धृती तेगा धृती राजस पार्था येथ परियेस आता आईक तामस तिसरी जे का यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेव च न विमुच्यति दुर्मेधा धृतिस्सा पार्थ तामसी तरी सर्वाधमे गुणे जयाचे का रूपा येणे कोळसा काळेपणे घडला कैसा अहो प्राकृत आणि हीनु तयाही किम गुणत्वाचा मानू तरी न म्हणजे पुण्यजनू राक्षसू काही पैग्रहान माझी इंगुळू तया ते तैसा धमी धसाळू गुणशब्दू हा जे सर्व दोषांचा वसवटा तमची कामोनी सुभटा उभारीला अंगवठा जया नराचा तो आळसू सुनी असे काखे म्हणून निद्रे कहिन मुखे पापे पोषिता दुःखे
नसांडी ते जेवी देहधनया आवडी सदा भय तया ते नसांडी विसंबून सके धोंडी काठिण्य जैसे आणि पदार्थ जाती स्नेहो बांधे म्हणून तो शोके ठावो के पाप जावो कृतघ्नोनी जैसे आणि असंतोष जिवेसी धरुनी ठेला अहर्निशी म्हणून मैत्री टेनेसी विषादे केली लसणा ते न सांडी गंधी का अपथ्य शिळा ते व्याधी तैसी केली मरणावधी विषादे तया आणि वयसावित वाढवी संभ्रम मध्ये आश्रमू तोची केला आगीतेन सांडी तापू सळा ते जातीचा सापू का जगाचा वैरी वासिपू अखंडू जैसा ना तरी शरीराते काळू न विसंबे कवणे वेळू जैसा आधी आढळू तामसी मधू एवं पाचही हे निद्रादिक तामसांचा ठाई देख दोख जिया धृती देख धरिले आहाती तिये गा धृती नावे तामसी येथ हे जाणावे म्हणितले ते देवे जगाचिनी एवं त्रिविधजे बुद्धी की जे कर्मनिश्चयो आधी तो धृती या सिद्धी नेईजो जेथ गोचरू होय आणि तो चलती कीर पाये परिचालणे हे आहे धैर्य जेवी तैसी बुद्धी कर्मा ते दावी ते कर्ण सामग्री निफजवी परी निफजावया होवावी धीरता जे ते हे गा तुझ प्रती सांगित निष्पत्ती जालिया मग येथ फळजे एक निफजे सुख जया ते म्हणिजे तेही त्रिविध जाणिजे कर्मवशे फळरूप ते सुख त्रिगुणी भेदले देख विवंचू आता चोख चोखी बोली परी चोखी तो कैसे सांगे पै घेवो जाता बोल बगे कानीची ही लागे हातीचा मळू म्हणून जयाचे ने अव्हेरे अवधानही होय बाहिरे तेणे आईक हो अंतरे जीवाची ने जीवे ऐसे म्हणून देवो त्रिविधा सुखांचा प्रस्तावो मांडला तो निर्याहो निर्वाहो निरूपी तसे सुखम त्विदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासात रमते यत्र दुःखांतम च निगच्छति म्हणे सुखत्रय संज्ञा सांगो म्हणून प्रतिज्ञा बोलिलो ते प्राज्ञा ऐका आता तरी सुखते का किरीटी दाबिजेल तुझ दिठी जे आत्माची येसी भेटी दिवासी होय परिमात्रेची निमापे दिव्योषध जैसे घेपे का कथिलाचे कीजे रूपे रसभावनी नाना लवणाचे जळू हो आवया दोन्ही चार वेळू देवनी सांडितचे ढाळू तोयाचे जेवी देवी जालेनी सुखलेशे जीवू भाविलिया अभ्यासे जीवपणाचे नासे दुःख जेथे ते येथ आत्मसुख जाले असे त्रिगुणात्मक तेही सांगो एकैक रूप आता यत्तद्ग्रे विषमीव परिणामे मृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम आता चंदनाचे गुड सपी जैसे दुवाड का निधानाचे तोंड विवसिया जेवी अगास्वगीचे गोमटे आडव याग संकटे का बाळपण दासटे त्रास काळे हे असो दीपाची सिद्धी अवघड धू आधी नातरी तो औषधी जिभेचा ठावो तया परी पांडवा जया सुखाचा रिगावा विषमतेथ मेळावा यदमांचा देत सर्व स्नेहा मिठी अंगी ऐसे वैराग्य उठी सर्व संसारा काठी काढितची विवेक श्रवणे खरपुसे जेथ व्रताचरणे कर्कशे करिता जाती भोकसे बुद्ध्यांतिकाचे सुषुम्नेचे नितोंडे गईचे प्राणापानाचे लोंडे बोहणीयेसीची येवडे भारी जेथ जे सारसाही बिघडता होय वोहाहुनी वत्स काढिता ना
भणंगू दवडिता भाणया वरुनी पै माये पुढवनी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मीना तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांतू होय ते वीर विराग साहती ऐसा जया सुखाचा आरंभू दावी कठिण्याचा क्षोभू मग क्षीराब्दी लाभू अमृताचा जैसा पाहिलया वैराग्य गरळा धैर्य शंभू वोडवी गळा तरी ज्ञानामृते सोहळा पाहे जेथे पै कोलिताही कोपे ऐसे द्राक्षांचे हिरवे पण ऐसे ते परिपाकी का जैसे माधुर्य आते तै वैराग्यादी तैसे पिकलिया आत्मप्रकाशे मग वैराग्ये सिंही नाशे अविद्या जात जेव्हा सागरी गंगा जैसी आत्मी मीनल्या बुद्धी तैसी अद्वयानंदाची आपैसी खाणी उघडे ऐसे स्वानुभव विश्रामे वैराग्य मूळ जे परिणामे ते सात्विक येणे नामे बोलिजे सुख विषयेंद्रिय संयोगात यत्तग्रे मृतोपमं परिणामे विषमीव तत्सुखम राजसं स्मृतम आणि विषयेंद्रिया मेळू होता धनंजया जे सुख जाय धडिया सांडुनी दोन्ही अधिकार्या रिगता गावो होय जैसा उत्साहो का ऋणावरी विवाहो विस्तारिला नाना रोगिया जिभे पासी केळे गोड साखरेसी का भजनागाची जैसी मधुरा पाहिली पहिले संवचोराचे मैत्र हाट भेटीचे कलत्र का लाघवियाचे विचित्र विनोदते तैसे विषयांद्रिया दोखी जे सुख जीवाते पोखी मग उपडलिया खडकी हसू जैसा तैसी जोडी आघवी आटे जीविताचा ठाय फिटे सुकृताची ही सुटे धनाची गाठी आणिक भोगिले जे काही ते स्वप्न तैसे होय नाही मग हानीच्याची घाई लोळावे उरे ऐसे आपत्ती जे सुख ऐहिकी परिणमे देख परत्री कीरविख होनी परते जे इंद्रिय जाता लळा बिधलिया धर्माचा मळा जाळुनी भोगिजे सोहळा विषयांचा जेथ पातके बांधिती ठावो तिये नरकी देती ठावो जेणे सुखे हा अपावो परत्री ऐसा परिणामे विषमहुरे परिमारुनी अंती खरे तैसे आदि जे गोडी रे अंती कडू पार्था ते सुख साचे वळिले आहे रजाचे म्हणूनी तव शिवे तयाचे अंग काही यदग्रेचानुबंधे च सुखम मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्ताम समुदारुतम् आणि अपयाचे निपाने अखाद्याचे निभोजने स्वैरस्त्री सन्निधाने होय जे सुख का पुढिलांचे निमारे ना तरी परस्वापहारे जे सुख अवतरे भाटांच्या बोली जे आलस्यावरी पोखिजे निद्रे माझी जे देखिजे जयाच्या आद्यंती भूलिजे आपुली वाट ते का सुख पार्था तामस जाण सर्वथा हे बहुन सांगेची जे कथा असंभाव्य हे ऐसे कर्म भेदे मुदले फळ सुख ही त्रिधा झाले ते हे यथा गमे केले गोचर तुझ ते करता कर्म कर्मफळ ये त्रिपुटी एकी केवळ वाचुनी काहीची नसे स्थूल सूक्ष्मी ये आणि हे तव त्रिपुटी तिही गुणी इही किरीटी
गुंफिली असे पटी तांतुवी जैसी न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्त यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः म्हणोनी प्रकृतीच्या अवलोकी न बांधिजे इहि सत्वादिकी तैसी स्वर्गी ना मृत्युलोकी आथि वस्तू कैचा लोवे वीण कांबळा मातिये वीण मोदळा काजळे वीण कल्लोळा होणे आहे तैसे न होनी गुणाचे सृष्टीची रचना रचे ऐसे नाहीची गासाचे प्राणी जात या लागी हे सकळ तिही गुणाचे केवळ घडले आहे निखळ ऐसे जाण गुणी देवा त्रैलाविली गुणी लोकी त्रिपुटी पाडिली चतुर्वर्णा घातली सिनानी उळगे ब्राह्मण क्षत्रिय विषाव शूद्रा ब्राह्मण क्षत्रिय विषाव शूद्राणाय परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः तेची चारी वर्ण पुसती जरी कोण कोण तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेचे काम ये क्षत्रिय वैश्य दोन्ही तेही ब्राह्मणाच्याची मानी जे ते वैदिक विधानी योग्य म्हणून चौथा शूद्र जो धनंजया वेदी लागू नाही तया तरी वृत्ती वर्णत्रया अधीनतयाची तिये वृत्तीची आजवळिका वर्णा ब्राह्मणादिका शूद्र ही की देखा चौथा झाला जैसा फुलाचे निसांगाते तांतू तुरंबिजे श्रीमंते तैसे द्विजसंगे शूद्राते स्वीकारी श्रुती ऐसैसी गा पार्था हे चातुर्वर्ण्य व्यवस्था करू आता कर्मपथा याची रूपा जिही अगुणिते वर्णचारी जन्म मृत्यूची एकातरी चुकोनिया ईश्वरी पैठे होती जिये आत्म प्रकृतीचे इही गुणिसत्वादिकी तिही कर्मे चौघा चौठाई वाटिली वर्णा वंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. यानन्तश्रुतिमन्त्रशक्तिमहती ब्रह्मात्मविद्यावती या सूत्रोदितशास्त्रपद्धतिरतिप्रद्योतितान्तर्द्युतिः या सत्काव्यततिप्रसादितमतिर्नानागुणालङ्कृतिः सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती मंत्रायतां भारती. भगवंताच्या कृपेमुळे सद्गुरुदेवांच्या अनुकंपेमुळे ज्ञानेश्वरी प्रेमी मित्रमैत्रिणी आणि श्रोत्यांमुळे ज्ञानेश्वरीच्या अंतिम अध्यायाच्या मध्यामध्ये आपण येऊन पोहोचलो की आर्ताचे निवोरसे गीतार्थन ग्रंथ नमिसे वरिसला शांत रसे तो हा ग्रंथू. ज्ञानेश्वर महाराजांनी आर्त मनावर फुंकर मारण्यासाठी शांततेचा वर्षाव करण्यासाठी आपल्या सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने गीतेवर भाष्य करत 9000 ओव्यांचा हा ग्रंथ आपल्या मुखातून प्रस्फुटित केला आणि पहिल्यांदाच सांगून दिलं की आत्मरूप किंवा आत्मज्ञान हे या ग्रंथाचं फळ आहे. आणि मग हे सांगताना आत्मा जेणे रत्न हस्तगत होय असं ज्ञानेश्वर महाराज शेवटी म्हणतात. या ज्ञानेश्वरीच्या वाचनाने अंततोगत्वा काय मिळतं? आपली स्वतःची ओळख होते. गीतेमध्ये सुद्धा गीतेला ज्यावेळी अंबत्वा मनुसंदधामी भगवद्गीते भवद्वेषिणी असं म्हटलं त्यावेळी तिला आई संबोधलंय आणि आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाला त्याच्यावरचं जे काही दोष असेल ते दोष दूर करून ती त्याला अधिकाधिक शुद्ध करत नेते, त्याचप्रमाणे आपल्या मुलांवरचे कुठलेही दोष न पाहता जो हिला बिलगला त्याच्या जीवनाचं उन्नयन गीता करते आणि एक नवी ओळख देते. आई कानात नाव सांगते पहिल्यांदा, ते या देहाला मिळतं आणि मग ही गीता त्याचं दुसरं नाव त्याला देते जे त्याचं आत्मस्वरूप असतं.
आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी कळकळीने आपल्या सगळ्या श्रोत्यांना आवाहन केलं की केवळ माझ्या जीवनामध्ये असलेले चमत्कार, मग ती भिंत चालवली असो चांगदेव महाराजांच्या भेटीसाठी, किंवा वेदाच्या मुखातून रेड्याच्या मुखातून वेद वदवले असो, किंवा बाकी कोणतेही चमत्कार माऊलींच्या जीवनामध्ये घडलेले असो, केवळ त्या चमत्कारांच्या मागे न जाता माझ्या या ग्रंथाचा दांडोळा घ्या, या ग्रंथाच्या शब्दांमधलं अमृत प्राशन करा, या शब्दांवरचं टर्फल फोडा आणि आतल्या ब्रह्माशी एकरूप व्हा. शब्दातूनच त्या ब्रह्म वस्तूपर्यंत मी तुम्हाला पोचवी. तैसे शब्दाचे व्यापकपण देखिजे असाधारण, पाहतया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे, आहाची बोलाची वाली फेडीजे आणि ब्रह्माची अंगा घडीजे, मग सुखासी सुखाडीजे सुखाची माझी. कळकळीची विनंती श्रोत्यांना माऊली करून जातात की या बोलावरचं टर्फल फेडायचा प्रयत्न करा. 725 वर्षापूर्वी माऊलींच्या मुखातून ही अमृतमय ज्ञानेश्वरी प्रवाहित झाली आणि मग 700 वर्षामध्ये भाषा खूप बदलली. आपल्याला सुद्धा ते शब्द आकळायला, उच्चारायला सुद्धा कठीण वाटतात. हळूहळू लोक त्या ज्ञानेश्वरीपासून दूर जायला लागले. पण आता पुन्हा एकदा ज्ञानेश्वरी वाचण्याची ओढ लागली, माऊलींच्या अंकावर बसण्याची ओढ लागली. 700 वर्ष 725 वर्ष झाले आणि म्हणून कितीतरी लोकांनी ज्ञानेश्वरी लिहून काढली आणि लोकांच्या अंतःकरणामध्ये झालेला बदल त्यांनी स्वतः अनुभवला. आणि माऊलींच्याच कृपेनी त्यांचं बोट धरून आपण सुद्धा जसा जमेल तसा हा ज्ञानेश्वरीचा प्रवास केला. 2.5 वर्ष झाले आपण सगळेजण माऊलींच्या अंकावर विराजित झालोय. जसं जमेल तसं त्या शब्दाच्या गाभाऱ्यात शिरायचा प्रयत्न करतोय. आणि मग या कलश अध्यायामध्ये ज्याप्रमाणे भगवंतांनी पुन्हा एकदा त्रिगुणात्मक सृष्टीचं रूप अर्जुनाच्या माध्यमातून सगळ्यांसमोर ठेवलं. कारण शेवटी आपली ओळख व्हायची असेल तर आपल्याला या सृष्टीची ओळख नीट व्हायला हवी. तोपर्यंत सृष्टीमध्ये घडणाऱ्या परिणामांचे, घडणाऱ्या घटनांचे जे प्रतिसाद किंवा जे पडसाद आपल्या अंतःकरणावर उमटतात ते आपल्याला समजणार नाही आणि परिणामांपासून आपलं अंतःकरण विमुक्त होणार नाही. आणि जोपर्यंत तरंग शांत होणार नाही मनावरचे, जोपर्यंत मनाचा खळमळ निमणार नाही, तोपर्यंत मनातला हा सगळा कल्लोळ शांत होणार नाही, तोपर्यंत त्या मन बुद्धी चित्त अहंकाराच्या पलीकडे असलेलं आत्मतत्व किंवा आत्मवस्तू तिचं दर्शन होणार नाही. आणि म्हणून त्रिगुणात्मिका ही सृष्टी आणि त्रिगुणात्मिक हे 3 गुण आहेत. त्यामुळे परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स मुळे होणारे विविध स्वभाव, विविध कर्म आणि त्यामुळे हे 7 गोष्टी भगवंतांनी पुन्हा विभागून दाखवल्या. त्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं त्याग, मग त्याच्यानंतर ज्ञान, मग कर्म, कर्ता. आता कर्त्याकडे आपण येणार आहोत. आणि मग त्यानंतर बुद्धी, धृती आणि सुख. हे सगळे सुद्धा कसे त्रिगुणात्मक होतात आणि त्यामुळे ही सृष्टी जी आहे ही विविधतेने नटलेली आहे. प्रत्येक जण दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे. वरून दिसलं तरी सगळ्या आतल्या सिस्टीम सारख्या असल्या तरी कार्यपद्धती जी आतली जी आहे ती कार्यप्रणाली सारखी असली तरी देखील स्वभाव भिन्न आहेत. एक दुसऱ्यांपासून भिन्न का होतात? कारण हे त्रिगुण जे आहेत, ज्यामध्ये सत्व हा ज्ञानाचा प्रकाश आहे, रज ही कार्यशीलता आहे आणि तमोगुण ही कार्यशून्यता आहे. त्याला असं म्हणू शकतो आपण जे म्हणजे ऍक्शन, इनऍक्शन आणि राईट ऍक्शन असं म्हटलेलं आहे. सत्वगुणाच्या प्रभावामध्ये राईट ऍक्शन होते, रजोगुण ही नुसतीच ऍक्शन आहे आणि तमोगुणाच्या प्रभावामध्ये चुकीचं वर्तन घडतं. त्याचप्रमाणे मग आपण आता कर्म पण पाहिलं आणि भगवंतांनी सांगितलं की जे कर्म सात्विक आहे ते कर्म माझं कर्तव्य कर्म आहे म्हणून करणं आणि मग ते कर्तव्य कर्म म्हणून केल्यानंतर त्याच्याकडनं फळाची अपेक्षा न करणं. फळ येणार आहे, आपण पाहिलंय कर्म ही ऍक्शन आहे, फळ ही त्याची रिॲक्शन आहे. पण एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन हे इक्वेशन इथे लागू पडत नाही. कारण याचं की त्यावर अनेक फॅक्टर्स ऍक्ट होतात आणि फळ ज्यावेळी आपण आपल्या कर्माचं किंवा आपल्या ऍक्शनचं आपण फळ जे काही ठरवतो ते तसंच येईल असं नाही. अनेक जण या सृष्टीमध्ये कर्मरत आहे आणि ही कर्मभूमी आहे आणि त्यामुळे
फळ कसं येईल हे आपल्याला माहित नाही. कधी कधी तर फळ दुसऱ्याच्या हातात असतं, दुसऱ्याच्या स्वभावामध्ये असतं आणि म्हणून आपण दुसऱ्याकडनं ती फळाची अपेक्षा करतो. त्यावेळी कधी कधी आपल्याला अपेक्षा भंगाचं दुःख पण भोगावं लागतं. त्यामुळे कर्म करा, ही कर्मभूमीवर अर्पण करा, त्यापासून डिस्कनेक्ट व्हा आणि दुसऱ्या कर्मासाठी सिद्ध व्हा. हा गीतेचा सिद्धांत आहे आणि त्याला म्हणतात कर्मयोग. ज्ञानेश्वर महाराज याच्यासाठी 14व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतात, वृक्ष काय वेली लोटती फळे आली तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे. जर तुम्हाला नसेल जमत तर सगळ्या नेचरकडे बघा, निसर्गाकडे बघा. वृक्ष आणि वेली आपली फळं सोडून देतात, आपली फुलं सोडून देतात. कोणीतरी ग्रहण करतायत की नाही, कशासाठी वापरतायत याचा सुद्धा विचार करत नाही, पण म्हणून ते नित्य नूतन अशा नवीन सृजनासाठी सिद्ध राहतात. मनुष्यच एक असा आहे जो आपले कडू गोड असे फळं आपल्या अंतरंगामध्ये साठवून ठेवतो. मनोनुकूल प्रतिकूल फळं आपल्या अंतरंगात साठवून ठेवतो आणि मग त्या कर्म आणि कर्मफळाच्या बोझ्याने शरीर थकतं, मन थकतं, जीवन एक प्रकारे ज्याला आपण म्हणू शकतो विषादमय होऊन जातं. आणि म्हणून त्यानंतर मग भगवंतांनी कर्म सुद्धा 3 प्रकारचं कसं आहे ते सांगितलं. पहिले सात्विक सांगितलं, मग राजसिक आपण मागच्या वेळी पाहिलं होतं. यत्तु कामेप्सु ना कर्म साहंकारेण वा पुन्हा. हे कर्म म्हणजे मी करतोय खूप या भावनेने केलं जातं, साहंकारेण अहंकाराने, आणि कामेप्सू म्हणजे त्याच्यापासून इप्सू म्हणजे खूप भोगाची इच्छा असलेल्या पुरुषांकडनं केलं जातं आणि फळ प्राप्त व्हावं म्हणून आणि खूप त्रास घेऊन केल्यासारखं केलं जातं. बहुलायास, खूप ज्यांनी सायास होतील अशा पद्धतीने केलं जातं आणि मग मी केलं या भावनेमध्ये त्याच्याकडनं पाहिजे तसं फळ मिळत नाही किंवा फळात आणि कर्मामध्ये मनुष्य अडकून पडतो. ते कर्म राजस आहे. कधी कधी सात्विक आणि राजस दोन्ही कर्म सारखेच दिसतात. एखाद्या व्यक्तीने एखादं मोठा कार्य केलं, त्याच्या मनामध्ये फळाची अपेक्षा नव्हती, त्यांनी ते केलं, अर्पण केलं आणि मुक्त झाला, विसरून गेला, दुसऱ्या कर्मासाठी सिद्ध झाला. पण त्याला त्या कर्माचं फळ मिळालं, प्रसिद्धी मिळाली आणि पेपरमध्ये खूप नावलौकिक झाला. तर असं वाटू शकतं राजसी लोकांना की यांनी ह्या फळासाठी केलं. कारण राजसिक लोकांची मनोवृत्ती अशी असते की त्या कर्मापासून फळ मिळाल्याशिवाय ते कर्म करतच नाही आणि त्याचं वर्णन पण माऊलींनी केलेलं आपण पाहिलं. आणि तिसरं कर्म जे निकृष्ट, कारण भगवंतांनी हे एक चांगलं आणि वाईट अशा पद्धतीने कुठेही इथे जजमेंट दिलेलं नाहीये, पण तरी देखील त्यांनी पहिल्यांदा सात्विक कर्म, मग राजसिक आणि तामसिक अशा पद्धतीने तिन्ही प्रकारांनी सगळे त्याग, ज्ञान, कर्म, कर्ता असे सगळे भेद सांगितले. एक सर्वोत्कृष्ट, एक सर्वोत्कृष्ट नाही पण मध्यम. जर तुम्हाला सर्वोत्कृष्ट करता नसेल तर तुम्ही हे मध्यम करा, फळासाठी करा, पण कर्म करा. आणि म्हणून त्यामुळे ज्यावेळी आपल्याला विवेकानंदांनी सांगितलं की ह्या देशामधचं दुर्दैव असं आहे की जिथे गीतेचा जन्म झाला आणि जिथे निष्काम कर्मयोग सांगितला गेला की फळाची अपेक्षा न करता ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करा, त्यावेळी मनुष्याने कर्मच टाकून दिलं आणि मग तो तमोगुणाकडे गेला. त्यापेक्षा तुम्ही फळासाठी का होईना करा, कमीत कमी फळ प्राप्तीसाठी तर तुम्ही सत्कर्म काही चांगले कर्म केले तर त्याचा या सृष्टीला लाभ होईल. म्हणून त्यांनी म्हटलं की ये देश तमोगुण में डूब गया है, तो इसे पहले तमोगुण से रजोगुण में प्रविष्ट करना पडेगा. पहिल्यांदा त्यांच्याकडे गीता शिकायला कोणीतरी एक जण गेला, त्यांनी म्हटलं की तुझ्याजवळ असं काय ज्याचा तू त्याग करणार आहेस, त्यापेक्षा तू आधी पहिल्यांदा फुटबॉल खेळ, आपलं शरीर मिळव, शरीरामध्ये ताकद मिळव, एक्सरसाइज कर, काहीतरी बन आणि मग सोड. पहिले काहीतरी बन आणि मग सोड, त्याच्यानंतर सोड. त्याच्या आधीच लोकांनी सोडून दिलं आणि म्हणून अधोगती आपल्या देशामध्ये झाली असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून भगवंतांनी कशा पद्धतीने आपल्या समोर ते मांडलं हे पाहणं जरूर आहे. मग अनुबंधम क्षयम हिंसा मनवेक्ष च पौरुषम मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते. भगवंत आता तिसऱ्या प्रकारच्या कर्माचं वर्णन करतात आणि ते म्हणजे तामस कर्म. अनुबंधम परिणाम, क्षयम हिंसा हानी. आपल्या कर्मामुळे कोणाची हानी होते का, कोणाची हिंसा होते का, त्याचे परिणाम काय होतील, किंवा पौरुषम अनवेक्ष, आपल्या सामर्थ्याचा विचार न करता आपण हे खरंच पूर्ण करू शकू की नाही, की आपल्याला अर्ध्यामध्ये सोडावं लागेल, हा विचार सुद्धा न करता यत कर्म मोहात आरभ्यते, केवळ मोहामुळे ज्याचा आरंभ केला जातो तत् तामसम उच्यते, त्या कर्माला तामस कर्म असं म्हटलंय.
आणि म्हणून याच्यामुळे सृष्टीची हानी होते का याचा सुद्धा विचार केला जात नाही. ज्ञानेश्वर महाराज या कर्माचं वर्णन करताना म्हणतात, तरी ते गा तामस कर्म 611वी ओवी आहे. तरी ते गा तामस कर्म जे निंदेचे काळे धाम निषेधाचे जन्म साच जेणे. ते म्हणतात अति निंद्य असं हे आहे आणि शास्त्रामध्ये जे निषिद्ध सांगितले जे करू नये. वास्तविकतः दोन प्रकारची कर्म ही सर्वोत्कृष्ट मानली जातात. जे स्वतःचं कल्याण आणि स्वतःबरोबर आपल्या परिवार, आपल्या आजूबाजूच्या भोवतालच्या सृष्टीचं कल्याण, आपल्या देशाचं कल्याण या पद्धतीने केलेलं कुठलंही कर्म हे सात्विक आणि राजसिक या दोन याच्यामध्ये मोडतं. एकामध्ये फळाची अपेक्षा केली जात नाही, एकामध्ये फळाची अपेक्षा ठेवून केलं जातं. जसं राजनैतिक लोक करतात, नेते करतात, त्यांना मत हवे असतं, त्यांना पद हवं असतं, त्यांना प्रतिष्ठा हवी असते, त्यांना पॉवर हवी असते आणि याच्यासाठी ते कर्म करतात, काहीतरी हवं म्हणून करतात. तर त्या दोन्ही कर्मांनी सृष्टीचं कल्याण होतं. राजसिक कर्मांनी पण होतं आणि सात्विक कर्मांनी पण होतं. पण तिसरं जे कर्म आहे हे म्हणतात आहे की निषेधाचे, जे अगदी खूप प्रसिद्ध किंवा जे निषिद्ध कर्म आहे ज्यांनी अकल्याणच होईल असं, जे निपजविल्या पाठी काहीच न दिसे दिठी रेग काढलिया पोटी तोयाचे जेवी. जे करून खरं निपजवलं म्हणजे जे कर्म केल्यानंतर काहीच न दिसे दिठी, कुठलंही फळ समोर खरं सांगायचं तर दिसतच नाही चांगलं फळ. आणि जसं तोयाचे जेवी, तोय म्हणजे पाणी, पाण्यामध्ये वर जर ज्याप्रमाणे रेघ काढली तर ती रेघ काढण्याचा काहीच उपयोग नाही, त्याप्रमाणे हे कर्म आहे. आणि त्याने म्हणतात ते का कांजी घुसळलिया का राखुंडी फुंकलिया काही न दिसे गाळीलिया वाळू घाणा. किंवा कांजी घुसळली किंवा राखुंडी नुसती फुंकली, अग्नी निर्माण होणार नाही. किंवा घाण्यामध्ये वाळू रगडली तरी ती व्यर्थ जाईल, त्याच्यामध्ये काही तेल निघणार नाही. तसं हे कर्म हे अवघेची जैसे वांझे होऊन नासे, जे केलिया पाठी तैसे वायाची जाय. हे कर्म वांझोट होतं, त्याच्यापासून कुठलंही चांगलं फळ निर्माण होत नाही, ते व्यर्थ कर्म होतं. आणि म्हणून हा सगळा खटाटोप जो आहे तो पूर्ण वाया जातो. का आपण अंग जळे आणि नागवी जगाचे डोळे, पतंगू जैसा सळे दीपाचे नी. खूप चांगलं उदाहरण देतात त्या कर्मासाठी. दिव्यावर पतंग झेप घेतो आणि हा पतंग झेप घेतल्यामुळे काय होतं तर त्याचं स्वतः तो जळतो, स्वतःचं अंग तर जळतच. का आपण अंग जळे आणि नागवी जगाचे डोळे. पण जगाचे डोळे जातात कारण दीपक विझतो, त्यामुळे प्रकाशही नष्ट होतो, म्हणजे दुसऱ्याचे अकल्याण होतं आणि स्वतःही जळून जातो. अशा पद्धतीचं हे कर्म असतं. तैसे सर्वस्व वाया जावो, बरी देहाही होय घावो, परी पुढीला आपावो निफजवी जेणे. त्यामुळे हे जे कर्म आहे ते लक्षात घ्या सगळ्यांनी, की हे सर्व नष्ट करतं, देहासही पीडा देतं. खूप दारू पिणारा व्यक्ती खूप दारू पितो, आपल्या घराचा नाश करतो, आपल्या मुलाबाळांचा नाश करतो किंवा अकल्याण करतो, त्याचबरोबर स्वतःच्या देहाचाही नाश करतो. आपल्याला वाटतं कितीतरी लोक केवळ दारूच्या आहारी नाही तर कोणी कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या नशेच्या आहारी जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या नशेनी यांचं जीवन अगदी आबद्ध झालेलं असतं, आपल्याला दिसतं. ड्रग्ज घेणारे लोक दिसतात, आपल्याला वाटतं असे कसे का घेतात. भगवंत म्हणतात त्यांचं हे तामस कर्म आहे किंवा त्यांच्यामधला हा तमो गुण इतका वाढतो की बाकीचे दोन्ही गुण आणि सतसत विवेक बुद्धी नष्ट होऊन जाते. काय करायला पाहिजे काय न करायला पाहिजे पुढे आपल्याला त्या बुद्धीचं सुद्धा वर्णन भगवंत करतात की ती बुद्धी तामस बुद्धी आहे की जी अधर्मालाच धर्म मानणारी आहे, जे करायला नको तेच करायला लावणारी आहे. अशा पद्धतीने या सृष्टीमध्ये असे सुद्धा लोक आहेत हे भगवंत म्हणतात. आता याची कर्मा भजता कर्माभिमानिया करता तो जीवू ही त्रिविधता पातला असे. आणि आता या 3 प्रकारचे कर्म सात्विक, राजसिक आणि तामसिक जे घडतात त्याचे 3 प्रकारचे कर्ते आहेत. ते 3 प्रकारचे कर्त्यांचा भेद सुद्धा मी तुला आता अर्जुना सांगतो. परितया तिही यातू सात्विक तव प्रस्तुतू सांगेन दत्त चित्तू आकर्णितू. पहिल्यांदा मी तुला सात्विक कर्त्याचं वर्णन सांगतो. दत्त चित्त होऊन म्हणजे अत्यंत एकाग्रतेने तू हे ऐक, कारण तुझ्याकडनं त्याची मला अपेक्षा आहे. मग आता भगवंत सांगतात कर्ते.
कर्त्याचे 3 प्रकार. मुक्त संगो नहंवादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध सिद्ध्योर्निर्विकार कर्ता सात्विक उच्यते. मुक्त संगरहित आहे, अटॅचमेंट नाही. जे करतो त्याच्याशी त्याची अटॅचमेंट नाहीये. आणि असा अनहंवादी, अहंकारयुक्त कुठलंही वचन न बोलणारा, पण तरी देखील धृत्युत्साह समन्विता. बघा 3 गोष्टीचे गुण त्याच्यामध्ये आहे. आता या कर्मातनं मला फळही नको, मला ना प्रसिद्धी पाहिजे, ना पद पाहिजे, मी माझं कर्तव्य कर्म करतो. ह्याच्यासाठी कर्तव्य हे महत्वाचं आहे. आणि आपल्या सगळ्या राजस कर्मामध्ये कर्तव्य नको असतं, ज्याच्यामध्ये फळ प्रसिद्धी असं कर्म ते करायचं असतं. पण आपल्या घरी जे काही कर्तव्य नियत कर्म आपण पाहिलं, नियत कर्म हा आपल्या विहित कर्माचा सबसेट आहे आणि ते कर्म नको असतं. पण तरी देखील असं कर्म धृत्युत्साह समन्वित, धृती उत्साह या दोन्ही यांनी केलेलं आहे. धृती आणि उत्साह हे कर्म कसं बस केलं असं नाहीये. म्हणून त्या कर्माचं वर्णन करताना माऊलींनी जे म्हटलं, तरी स्वाधिकाराचे निनावे जे वाटिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे शृंगारोनी. किती सुंदर म्हणतात माऊली. स्वाधिकाराचे नावे आपल्या अधिकारानुसार, अधिकार म्हणजे योग्यतेनुसार, अधिकार म्हणजे राईट नाही, संस्कृतमध्ये अधिकार या शब्दाचा अर्थ योग्यता आहे. स्वाधिकाराचे निनावे जे वाटिया आले स्वभावे, आपल्या स्वभावानुसार जे आपल्या वाट्याला आलेलं आहे ते आचरे विधी गौरवे, विधी विधानाप्रमाणे शास्त्राप्रमाणे ते केलं. आणि शृंगारोनी, आणि ते शृंगारून म्हणजे ते आनंदाने केलंय ते कर्म. असं कर्म जे आहे ते सात्विक सांगितलेलं आहे. आणि इथे सांगतात की तो जो करताय सात्विक तो धृती आणि उत्साहाने संपन्न आहे. कसं तरी कर्म करून टाकलं हे अपेक्षित नाहीये भगवंताला. ते म्हणतात धृती. आणि मग सिद्ध सिद्धो निर्विकार, पण मग सिद्ध म्हणजे ते कर्म सिद्ध झालं का, यश आलं का, किंवा असिद्ध झालं का, अपयश आलं का, 100% आपल्या क्षमतेनुसार कर्म करून मग ते अर्पण करून मुक्त झालेला करता, असं त्याचं वर्णन आहे. कारण की आपण पाहिलं आता सिद्ध आणि असिद्ध या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीये. आपण कर्म करताना पुन्हा 5 गोष्टी पाहिल्या होत्या. अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. याच्यात 1/5 जे सांगितलेलं आहे 20% हे दैव पण सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे पूर्ण क्षमतेनुसार केल्यानंतर सुद्धा कधी कधी दैव अनुकूल नसतं. पण तरी देखील धृती आणि उत्साहाने परिपूर्ण होऊन त्याच्याकडे लक्ष न देता पुन्हा कर्मासाठी सिद्ध होणारा हा करता भगवंत म्हणतात सात्विक उच्चते. ज्ञानेश्वर महाराज त्याचं सुंदर वर्णन करतात. ते म्हणतात, तरी फळोद्देशे सांडलिया वाढती जेवी सरळिया शाखा का चंदनाची या 52 ते म्हणतात फळाची इच्छा सोडून चंदनाच्या शाखा या सगळ्या समांतर रेषेमध्ये सरळ सरळ वाढतात. त्याला ते फळ धरत नाही, पण त्याची कुठल्याही फळाची त्याला आशा नसते. आणि तशाचप्रमाणे परी फलशून्यता नाही तया विफळता पै फळासीची पंडुसुता फळे कायसी. ते म्हणतात आहे की जरी न लाभलं फळशून्यता वाटतं असं आपल्याला की या कर्माचं काही फळ त्यांनी अपेक्षिलं नाहीये. पहा किती अगदी बारीक वर्णन 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराज करतात. आणि ते म्हणतात की फलशून्यता नाही तया विफळता. अरे पण त्याला काही विफलता नाहीये का? कारण की फळासीची पै पंडुसुता फळे कायसी. अरे ते कर्मच त्याचं फळ आहे. ते कर्म मिळालं करायला हेच फळ आहे. त्यामुळे मग फळापासून आणखी फळ काय मागायचं? मला कर्म प्राप्त झालं, कर्मभूमीमध्ये या ते कर्मच मी भोगलं, ते कर्मच मी आनंदाने केलं, तो आनंद मला तिथेच मिळाला, ते फळ मला तिथेच प्राप्त झालं, कर्माच्या रूपानेच प्राप्त झालं. आणि कर्माच्या रूपाने प्राप्त झाल्यानंतर आता पुन्हा त्याच्याकडनं फळ काय प्राप्त करायचं? एखादा डॉक्टर आहे, तो ज्याला आपण म्हणू शकतो हार्ट सर्जन आहे, आणि त्याने खूप अभ्यास केला आणि त्याच्याकडे पहिल्या ऑपरेशनची केस आली आणि त्याच्यानंतर त्याने ते ऑपरेशन केलं. ते ऑपरेशन आता सफल झालं ते नाही, पण ऑपरेशन करताना त्याला होणारा जो आनंद आहे तेच त्याचं फळ आहे. कर्म करताना कर्माचा होणारा आनंद, कारण ते आचरे विधी गौरवे. त्यांनी सांगितलं ते आनंदाने केलेलं, परिपूर्णपणे आनंदाने केलेलं कुठलंही कर्म हेच त्याचं फळ आहे, असं ज्ञानेश्वर महाराज.
आणि ते फळ मिळाल्यानंतर आणखीन कोणतं फळ अपेक्षा करायची, दुसऱ्यांनी वाहवा करायची, दुसऱ्यांनी आता दुर्दैवाने सृष्टीमध्ये असं झालं आणि माऊलींनी सुद्धा सांगून दिलं होतं. 12व्या अध्यायातच आपण पाहिलं, की "तेवी उन्मत्त जगे, जयासी खंती न लागे आणि जयाचेनी आंगे न शिणे लोक." माऊली म्हणतात, जग उन्मत्त होणार आहे, जगामध्ये उन्माद भरणार आहे. आणि उन्माद आहे हे 725 वर्षापूर्वीच माऊली म्हणतात. आणि हा उन्माद, हा युफोरिया जो आहे, युफोरिया डिप्रेशनमध्ये ज्याला आपण म्हणतो आंदोलित होणारं हे जग आहे. हा युफोरिया जो आहे, हा कर्मफळाची अत्यंत तीव्र अपेक्षा करतो. आणि त्यामुळे प्रत्येक आपलं कर्म कुणाच्या ना कुणा पुढे यावं आणि त्या कर्माचे कमीत कमी काही ना काहीतरी, आता तर असं झालंय की WhatsApp, Instagram किंवा Facebook यावरनं आपल्या घरच्या पूजा सुद्धा आपण लोकांच्या पुढे मांडतो. लोकांनी त्याच्यावर टाळ्या वाजवाव्या असं अपेक्षा करतो. हे असं एक दुसऱ्यावर असा परिणाम होतोय. हा उन्मत्तपणा जितका जगाचा वाढेल, तितकं जग हे फळाकडे नजर ठेवून कर्म करेल. रजोगुण बेफाम वाढेल. पण रजोगुण बेफाम वाढल्यानंतर मध्ये 2 वर्ष, 2.5 वर्ष तमोगुण पण येऊन गेला कोरोनाच्या रूपाने. आणि त्यावेळी लोकांना जी अशांती झाली, त्यावेळी हा सत्वगुण हळू कसा वाढतोय हे आपण आता पाहतो, की लोकांना गीतेच्या, ज्ञानेश्वरीच्या, दासबोधाच्या किंवा आणखीन कुठल्याही संत महात्म्यांच्या वचनाने जी शांती मिळते सत्वगुणाने, त्याची अनुभूती लोकांनी घेतली. हे 3 गुण आहेत. त्यामुळे ह्या 3 गुण एकमेकांवर कुरघोडी करत असतात ज्यावेळी, आणि त्यामुळे फळाची अपेक्षा करून केलेलं कर्म हे निकृष्ट का? कारण की तुम्ही त्या फळाकडे मागे लागता. पहिल्यांदा कर्म घडतं. घडल्यानंतर मग त्याची वाहवा होते. मग वाहवायसाठी कर्म करायला लागतो मनुष्य. एकदा पेपरमध्ये फोटो आला, की मग असं वाटायला लागतं, की आता पुन्हा पेपरमध्ये केव्हा फोटो येईल? पहिल्यांदा कदाचित जे सात्विक कर्म असतं, त्याचं फळ मिळाल्यानंतर ते आपोआप कर्म पुढे हळू राजसिक व्हायला लागतात. अशा पद्धतीने हे तिन्ही गुण एकमेकांवर अशी कुरघोडी करत असतात. ज्ञानेश्वर महाराज फार सांगतात, की फळ आधीच मिळालंय आणि तुम्ही ते कर्माच्या आचरणातूनच ते फळ घ्या आणि तो आनंद तिथेच घ्या. आणि आणि एक लक्षात घ्या, की तुम्ही या सृष्टीकर्त्याच्या स्टेजवर आहात. त्यामुळे तुम्ही अर्पण करता, कोणी पाहो की न पाहो त्यांनी पाहिलंय. हा विश्वास जर तुमच्या मनामध्ये दृढ असला आणि ही ईश्वरार्पण बुद्धी जर तुमच्यामध्ये असली, की जो सृष्टीचा करता आहे, म्हणून स्वामीजी तर आमचे म्हणतात, की कॉल हिम बाय एनी नेम ऑर नो नेम, हे त्यांचं नेहमीचं वाक्य. त्याचं नाव कोणतं घ्यायचं याच्यावरून जर वाद होणार असतील आणि सांप्रदायिकता निर्माण होणार असेल आणि त्यातूनच जगामध्ये जर सगळीकडे भांडणं, उद्रेक आणि युद्ध होणार असतील, की आमचाच ईश किंवा आमचाच अल्ला किंवा आमचाच हे श्रेष्ठ किंवा मी जो मानतो तो श्रेष्ठ, तर त्यापेक्षा त्याला नाव नका देऊ ना. आपल्या श्रुतींनी तर त्याला ओंकार हे नाव दिलेलं आहे. तस्य वाचक प्रणवः. तो जो सृष्टीकर्ता आहे, ज्याची ही सृष्टी आहे, त्या सृष्टीच्या तुम्ही कर्त्याच्या स्टेजवर आहात. तो बघतोय, तो प्रेक्षक आहे. त्यामुळे त्याला अर्पण केल्यानंतर मग ते कर्म त्याच्या अकाउंटमध्ये जाईल. तुम्हाला मग त्याची काळजी करायची गरज नाही किंवा दुसऱ्या कोणी त्याची वाहवा केली नाही तरी चालेल. गीतेच्या वर्गामधून आता कदाचित थोडासा विषयांतर होईल, पण खूप जण हा प्रश्न विचारतात आणि त्याच्यामध्ये शेवटी प्रश्न येतात, त्याच्यामध्ये म्हणतात, की असं कसं कर्म करता येईल? कोणतं कर्म करता येईल? त्यावेळी हाच विचार येतो, की खूप मोठी कर्म सृष्टीकर्त्याला अपेक्षित नाहीये आणि ती आपण अर्पण नसेल करू शकत समजा. तर छोटे कर्म करून ते अर्पण करू शकतो आणि ते दिवसाभरातनं एक जरी कर्म असं आपण केलं, अगदी तुळशीला पाणी घातलं, झाडांना पाणी घातलं, पक्ष्यांसाठी दाणे ठेवले, गाईला गोग्रास घातला, अगदी छोटंसं एखाद्याला कोणाला मदत केली, काही हे मी कुणालाही सांगणार नाही, हे मी तुझ्यासाठी केलं. एवढ्याने आपण त्या कर्मयोगाची सुरुवात करू शकतो. एक छोटं कर्म. आज मी हे कुणालाही सांगणार नाही आणि आज मी हे माझ्या मनात ठेवीन आणि आज मी फक्त माझ्या मनातून मी तुला अर्पण करीन. हे तुझं आणि माझं झालं. एवढ्याने सुद्धा त्या कर्मयोगाची सुरुवात होऊ शकते. कारण मोठे कर्म सहज अर्पण करायला मनुष्य मानत नाही. आणि हे मी केलं या भावनेतनं मुक्त होऊ शकत नाही. याचं कारण आपल्यामध्ये असलेला तो रजोगुण आहे आणि तो आपल्यातही आहे, सगळ्यांमध्ये आहे. आपल्याला स्वतःला आरसा दाखवतात आहे भगवंत आणि आपल्याला ओळखायला शिकवतात आहे आणि आपल्याकडून घडणारे सगळे कर्म किंवा ऍक्शन्स कशामध्ये घडतात आहे हे आपल्याला शोधायला ते बाध्य करतायत. ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात, तेवीस परमात्मलिंगा समर्पावया जोगा कर्म कलापू पैगा निपजावया. ते म्हणतात,
म्हणून अशी कर्म करायची आणि आदरे करी बहु असे परी करता मी हे न नुमसे. हा जो सिद्ध सिद्ध निर्विकार करता सात्विक उच्चते सात्विक करताय तो दराने कर्म करतो. पण मी करता हे नुमसे, तो मी करता आहे हे आपल्या मनावरची भावना पुसून टाकतो. कारण त्या कर्माकडे बघण्याची त्याची दृष्टी असते आणि तो बघतो की हे कर्म माझ्याकडनं जरी घडलं तरी मला इतक्या गोष्टी अनुकूल झाल्या. अरे साधी ज्ञानेश्वरी आपण वाचतो, त्याच्यासाठी कोणी ना कोणीतरी लिहिलेले त्याच्यावरचे अभिवचन वाचतो. त्याच्यासाठी आपल्या समोर काही ना काहीतरी ग्रंथ रूपाने कोणी ना कोणीतरी पुढे केलेलं असतं. आपण गुरुदेवांची वचनं वाचतो. आपण स्वतःच्या ह्यानी काय करतो? आपण स्वतःच्या ह्यानी साधी आपली एकही सिस्टीम चालवू शकत नाही. आपण आपला हात उचलतो, आपण म्हणतो, पण त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला आतल्या सिस्टीम किंवा आपल्या स्पायनल कॉर्डमधनं येणाऱ्या त्या संदेशामुळे आपण करू शकतो. हे ज्यांनी समजलं, ज्यांनी अशा दृष्टीने जो कुछ किया सो तुम किया मैं कुछ किया नाही कहो कही जो मैं किया तुम्ही ये मुझ माही. मग त्यांची ती दृष्टी असते किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले येथे माझे जी उरले पायीकपण. ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना म्हणता मी पायीक आहे, तुमचा सेवक आहे, कारण तुम्ही करून घेतलं. तुमच्या कृपेने झालं, तुमच्या आभेमुळे झालं, तुम्ही ये हृदयचे ते हृदय घातलं म्हणून झालं, तुम्ही मला तिथपर्यंत पोहोचवलं. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आदरे करी बहुसे, आदराने करतो कर्म खरा, पण करता मी हे नुमसे. आपण करता हे समजत नाही. तो अहंकार जो आहे, ज्याच्याप्रमाणे आपण मागच्या वेळी पाहिलं, मी पण माझ्याचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो, बाबा बोरकर म्हणतात. आणि म्हणून हे सहज गळून गेलं. हे गळून कशामुळे गेलं? कारण त्याला तो दृष्टिकोन दिला गेला. आणि म्हणून ते म्हणतात वर्षाकाळीचे जैसे मेघवृंद. ज्यावेळी वर्षाकाळीचे मेघवृंद कसे टाकतात, ते गर्जना नाही करत. गरजेल तो बरसेल काय, बोलील तो करील काय, असं आपल्या याच्यात म्हण आहे. त्यामुळे इथे ज्ञानेश्वर महाराज तेच उदाहरण देतात. वर्षाकाळीचे जैसे मेघवृंद तेवीस परमात्म लिंगा समर्पावया जोगा कर्मकलापू पैगा निपजावया. ते म्हणतात मग अशी कर्म आहे ही अत्यादराने केली आहे आणि अत्यंत शृंगारून केलेली आहे, मन लावून केलेली आहे, आपल्या 100% क्षमतेनुसार केलेली आहे. त्याचं फळ काही येवो काही न, माझी जी क्षमता होती तिथपर्यंत मी त्याची, माझी धाव होती तिथपर्यंत केलेलं आहे. ही भावना प्रबल करून केलेलं जे काही कर्म आहे, अर्पण केल्यानंतर ते म्हणतात ते कसं कर्म आहे, ते परमात्म लिंगा समर्पावया जोगा, परमेश्वरास समर्पण करण्याजोगी कर्म. अशी आपल्या जीवनातली जी सत्कर्म आहे, चांगले कर्म आहे, ती सगळी कर्म, पवित्र कर्म तो परमात्म्याला अर्पण करतो. आणि मग आळस निद्रा दुरावे, क्षुधा न बाणवे, सुरवाडू न पवे अंगाचा ठाऊ. आणि अशा वेळी मग कर्म करताना हा कर्म कसा करतो? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आळस निद्रा झाडून टाकतो. क्षुधा, त्याला भुकेची आठवण पण येत नाही, भूक लागली याची आठवण पण येत नाही. न्यूटनच्या जीवनातला एक प्रसंग आहे ना, आपण मागच्या वेळी पाहिला होता, की इतका आपल्या संशोधनामध्ये तो गुंगून जायचा की त्याचा जो एक सेवक होता, तो सेवक त्याच्या तिथे ताट वाढून आणून ठेवून द्यायचा. आणि जेव्हा त्याचा तो शोध किंवा त्याचं बाकीचं जे काही संशोधन आहे ते जेव्हा पूर्ण झाल्यानंतर त्या भाव समाधीतून जेव्हा तो बाहेर यायचा आपल्या संशोधनाच्या, त्याच्यानंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जेवायचा. एकदा असं झालं की तो आपल्या याच्यामध्ये लॅबोरेटरीत काय जे काही काम करत होता, ताट झाकून ठेवलं होतं, वाढून ठेवलं होतं. त्याचा मित्र आला, त्याला त्याचं भान नव्हतं, अगदी त्याचा लंगोटी यार जवळचा मित्र. त्याने ताट पाहिलं, त्याने ते जे काही जेवण होतं ते खाऊन घेतलं आणि तसंच झाकून ठेवलं. थोड्या वेळ बसला तिथे. थोड्या वेळाने आपल्या भावसमाधीतून न्यूटन जागा झाल्यानंतर त्यांनी म्हटलं की अरे तू केव्हा आला? पण चल म्हणे, मला आता भूक लागली आहे म्हणे, मी आता आधी जेवून घेतो तुझ्याशी बोलता बोलता. म्हणून ताट उघडून पाहिलं, आतमध्ये जेवणच नव्हतं, संपलेलं होतं. तो म्हणे अरे च्छा, मी खाल्लं वाटते केव्हा तरी, माझ्याही लक्षात नाही. म्हणजे ही भाव समाधी, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं केव्हा तरी मी खाऊन घेतलं बहुतेक. हा त्याच्या जीवनातला प्रसंग आहे. आळस निद्रा दुरावे, क्षुधा न बाळावे. आता काय पाहिजे होतं न्यूटनला तरी? आता त्यांनी तर म्हटलं एवढं करून शेवटचं त्याचं वाक्य आहे की माझ्या समोर नॉलेजचा ओशन आहे, मला तर त्याच्यातले थोडेसे काही शिंपले सापडले. इतकं अगाध नॉलेज आहे. आपण एवढे शोध लागल्यानंतर सुद्धा त्या शोधाचा किंवा कुठल्याही याचा अहंकाराचा कुठलाही प्रभाव नाही. नित्य नूतनता, नित्य नूतन कुठल्यासाठी सिद्ध झालेले हे सगळे असे दैवी लोक जे आहेत ते कशा पद्धतीने, म्हणून त्यांना सात्विक करता म्हणतात भगवंत. आणि इथे म्हणतात की तव तव अधिकाधिक
सुरवाळू न पवे अंगाचा ठाऊ. आणखी महत्वाचं की अंगाला कुठलं सुख लावू देत नाही हा कर्ता. सतत कार्यरत असतो आणि त्याचं कार्य थांबत नाही. त्याला आळस कधी येत नाही. त्याला कधी तहानभूक लागत नाही आणि तेव्हा अधिकाधिक उत्साह धरी आगळिक. सोने जैसे फुटी तुक तुटलिया कसी. ज्याप्रमाणे सोनं अग्नीत घातलं की काय होतं, त्याचं वजन घटतं, पण त्याचा कस वाढतो. कारण त्याच्यामधला मळ निघून जातो. त्याचप्रमाणे 641 ओवी आहे. तेव्हा जसं जसं तो कर्म करतो तसं तसा याचा उत्साह अधिकाधिक वाढतो. त्याचा कस वाढत जातो ते कर्म करण्याचा आणि त्या कर्मातूनच तो आनंद घेतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर ऐसेनी जो कर्म करी आणि कोणी एके अवसरी ते ठाके ऐसे परिवाहे जरी. असं नियत कर्म 645 ओवी आहे. ते म्हणतात असं नियत कर्म करतो. पण एखाद वेळी असं होतं, कोणी एके अवसरी ते ठाके ऐसी परी वाहे जरी, अशी अवस्था झाली की ते ठाके म्हणजे ते थांबलं, ते खंडितही झालं. तरी ते खंडित झालं म्हणून तो खिन्न होत नाही. तरी कडाडी लोटला गाडा तो आपण पे न मनी अवघडा, तैसा ठाकले निही थोडा नोहे जोका. तरी हा जणू काही गाडा कड्यावरून पडला आपला, असा तो खिन्न होत नाही. आणि खिन्न होत नाही त्याचं अंतःकरण तरी देखील निश्चिंत असतं. ना तरी आदरिले अव्यंग सिद्धी गेले, तरी तेही जिंकले मिरवून नेणे. म्हणजे एखादं कर्म त्याच्याकडनं सिद्ध जरी झालं नाही तरी देखील तो खिन्न होत नाही. आणि एखादं कर्म म्हणजे ना तरी आदरिले, जे आदरून कर्म केलं अव्यंग सिद्धी गेले. आणि जर एखादं सिद्ध झालं, मनाप्रमाणे घडलं, त्यांनी जे काही ठरवलं होतं त्याप्रमाणे झालं, तरी तेही जिंकले मिरवू नये. पण तरी मी जिंकलं म्हणून ते कुणासमोर तो मिरवत नाही. कारण त्याला माहितीये की जे घडलं ते पण कशामुळे घडलं आणि जे नाही घडलं ते पण कशामुळे घडलं. सचिन तेंडुलकरचं भाषण जे रिटायरमेंटच्या वेळेचं मी ऐकलं होतं आणि त्यावेळी थँक्स गिव्हिंग असं म्हणून ते भाषण होतं. त्यावेळी त्यांनी सगळा पूर्ण आपला जीवनपट मांडला आणि किती लोकांनी माझ्या या सगळ्या यशामध्ये सहभाग घेतला किंवा कुणाकुणामुळे. अगदी ते त्याच्या मावशीच्या का काकूच्या घरामध्ये तो राहायचा, कारण तिथून ती अकॅडमी क्रिकेटची जवळ होती. ती कशी डबा बांधून द्यायची सकाळी, इथपासून त्याने आठवलं आणि सांगितलं की मी आज सिद्ध झालो याच्या मागे इतकी मोठी यंत्रणा आहे. ज्याप्रमाणे असिद्ध होतं कुठलं कर्म त्यावेळी पण काही ना काहीतरी कोणी ना कोणी कारणीभूत होतात, त्याप्रमाणे सिद्ध होतं त्यावेळी पण काही ना काहीतरी कोणी ना कोणी कारणीभूत होतात. हे पाहून तो दोन्ही बायांनी सिद्ध सिद्धो निर्विकार करता सात्विक उच्चते, असा हा करता याचं वर्णन करतात. या खुणा कर्म करिता देखीजे जो पंडू सुता, तया ते म्हणिपे तत्वता सात्विकू करता. ही लक्षणं ज्याच्यामध्ये कर्म करताना दिसतील त्याला तो सात्विक करता आहे असं समज. आता दुसरा मध्यम प्रकारचा करता, त्याचं वर्णन भगवंत करतात. रागी कर्म फल प्रेप्सुर लुब्धो हिंसात्मको शुचिः, हर्ष शोकान्वित करता राजस परिकीर्तितः. आता जो करता रागी म्हणजे खूप राग म्हणजे आसक्ती, आसक्तीने परिपूर्ण आहे. कर्म फल प्रेप्सु, अगदी इप्सू म्हणजे इच्छा आहे, कर्माच्या फळाची इच्छा आहे म्हणून धावतोय असा. आणि लुब्ध आहे म्हणजे अत्यंत लोभी, हिंसात्मक आणि वेळप्रसंगी हिंसा करणारा. याचा अर्थ केवळ मारपीट किंवा मारणारा नाही, पण शब्दांनी शाब्दिक हिंसा करणारा, अपमान करणारा दुसऱ्यांचा, आपल्या मनासारखं नाही झालं म्हणून दुसऱ्याला घालून पाडून बोलणारा, अशुचीही अशुद्ध आचरण कधी करणारा, कधी भ्रष्टाचार करणारा, त्याच्यासाठी आपलं पद टिकवण्यासाठी कोणाला पैसे लाच खाऊ घालणारा, अशुचीही असा अशुद्ध आचरण असलेला, हर्ष शोकान्वित करता, जो युफोरिया आणि डिप्रेशन मध्ये असतो. सिद्ध झालं हे तर हर्ष वायू होतो त्याला, आणि असिद्ध झालं तर एकदम शोकाकुल होतो. असा जो आंदोलित होत असतो सारखा, याच्यामध्ये राजस परिकीर्तिता हा मध्यम हे करता म्हटलेलं आहे भगवंतांनी. की थोडीशी सुद्धा सफलता मिळाली तरी तो युफोरियात जातो, आणि असफल झालं जीवनामध्ये थोडं सुद्धा अपयश मिळालं तरी लगेच डिप्रेशन मध्ये जातो. असा जो आहे त्याचा हे भगवंतांनी राजस परिकीर्तिता म्हटलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करताना ते म्हणतात की म्हणून फळाचा लागू देखे जिये असलवू, ती कर्मी चांगू रोहो मांडी.
इथेच धाव घेतो हा फक्त राजस करता, की जिथे फळाची प्राप्ती देखे जिये असं लघु. जिथे फळाची काही ना काहीतरी प्राप्ती होणार आहे, तिये कर्मी चांगू, त्याच कर्माची प्रीती याच्या मनामध्ये असते. जिथे फळ नाही, जे विहित कर्म आहे, घरामध्ये कोणी आजारी आहे, आता हे तुमचं अनियत कर्म म्हणून येऊन पडलं. पण मग कुठेतरी आपल्याला मोठं नाव, लौकिक होणारे, काही होणारे हे सोडून देतो आणि तिथे जाऊन धावतो. किंवा इथे कमी फळ मिळणार आहे असं पाहिलं, तर लगेच मोठ्या फळाच्या आशेने हातचं कर्म सोडून देतो आणि पळत्याच्या पाठीमागे धावतो. असा जो कर्ता आहे तो राजस म्हटलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी आणि त्याला नेहमी फळाची आस असते आणि जिथे मोठं फळ मिळतं त्याच कर्माची त्याला प्रीती असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि म्हणून आणि आपण झालीये जोडी उपखो नेदी कवडी क्षणक्षणा कुरोंडी जीवाची करी. 653. ते म्हणतात संपत्ती जी काही मिळवली, आपण जे काही जोडलं, त्याचं एकही कवडी त्याला खर्च करायची नसते. आणि मग तो आपला क्षणोक्षणी क्षणाक्षणा कुरोंडी जीवाची करी. त्या संपत्तीवरनं आपलं सारखं जीव ओवाळून टाकतो. सारखा आपला बँक बॅलन्स पाहतो. नवनवीन आणखीन काही ना काहीतरी आपली संपत्ती किंवा हे जोडत जातो. कुठे ना कुठेतरी. असा जो करताय कृपणू चित्ती ठेवा आपुला तैसा दक्षू पराबिया माला बकू जैसा खुतला मासे यासीची. ज्ञानेश्वर महाराज आणखीन वर्णन करतात की कृपण जसा सारखा चित्तामध्ये आपल्या ठेव्याचाच विचार करत असतो. काय आहे माझ्याजवळ, किती आहे, असा जो कंजूष व्यक्ती किंवा 8वी दक्षू पराबिया माला, दुसऱ्याच्या धनाकडे पण त्याचं लक्ष असतं, की ह्याच्याकडनं मला हे काय करता येईल, हडप करता येईल किंवा ह्याच्यापेक्षा मला पुढे कसं जाता येईल किंवा बकू जैसा खुतला किंवा बगळा जसा मासे पकडायला जसा तत्पर असतो धरायला, तसा हा सतत त्या कर्माच्या अशा प्रकारच्या कर्मांच्या मागे धावत असतो. त्या फळाच्या आशेने धावत असतो. तैसे मने वाचा काय भलतया दुःख दे तू जाये स्वार्थू साधिता न पाहे पराचे हित. काया काया वचन आणि मनाने सगळ्यांना दुःख देत जातो. दुःख देताना त्याच्या लक्षात सुद्धा येत नाही. असं म्हणतात ना, वर चढत असताना आपण किती लोकांना दुखवतो किंवा किती लोकांचा अपमान करतो हे आपल्याला ज्यावेळी कळतं, ज्यावेळी आपण पुन्हा खाली उतरून येतो, त्यावेळी तेच लोक आपल्याला भेटतात. आणि म्हणून वर चढत असताना त्याला याचं भानच नसतं, की मी किती लोकांचं हृदय दुखवतोय, कुणाकडून काय हिसकून घेतो आहे, याचं त्याला भान नसतं. स्वार्थू साधिता न पाहे पराचे हित, स्वतःचा स्वार्थ साधताना दुसऱ्यांचं हित पाहत नाही. आणि कर्मजात केलिया फळ लाहे जरी धनंजया तरी हरिखे जगाय या वाकुलिया वाई. तो म्हणे आणि कर्म करताना जर फळ हाती आलं तर मग तर काही विचारायलाच नको. तो हरिखे जगाईया, हर्षभरे जगाला अगदी वेडावे म्हणजे वाकुलिया दाखवतो, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. वेडावून दाखवतो की माझं कसं कर्म सिद्ध झालं, मी कसं केलं आणि मी किती मोठा आहे, असं अहंकारयुक्त वचन त्याच्यामध्ये असतं. आणि अशा पद्धतीचंच त्याचं आचरण असतं. अथवा जे आदरिले हीन फळ होय केले तरी शोके तेने जिंतले धिक्कारू लागे. पण एखादा आस्थेने कर्म केलं आणि त्याचं फळ त्याला त्या मनासारखं लाभलं नाही, तर मग तो शोकाने इतका शोकाकुल होतो की तो कर्माचाही धिक्कार करतो, जगाचाही धिक्कार करतो. धिक्कार करायला लागतो तो सगळ्याचा, व्यवस्थेचा धिक्कार करायला लागतो. त्याच्यामध्ये आले म्हणजे याची मनोवृत्ती पहा कशी आहे. रागी आता हे तिन्ही गुणांनी आपण परिपूर्ण आहे, तिन्ही गुण आपल्यात आहे, पण हा ज्याच्यामध्ये प्रॉमिनंटली रजोगुण आहे, त्या व्यक्तीची मनोवृत्ती आहे की ज्यावेळी ते सिद्ध होतं त्यावेळी त्याला हर्षवायू होतं आणि ते मी सिद्ध केलं अशी त्याची भावना असते. आणि ज्यावेळी ते असिद्ध होतं त्यावेळी ज्यावेळी अपयश येतं त्यावेळी तो कारण शोधतो आणि मग बाकीच्यांचा धिक्कार करायला लागतो. यश वाटत नाही, अपयश वाटत. जो सात्विक करताय तो यश वाटतो आणि अपयशाची कारण मीमांसा करतो, हा उलट करतो. आणि म्हणून आता कर्मी राहटी ऐसी जयाते होती देखसी त्याची जाणती शुद्धीसी राजस करता. असं ज्याचं कर्माचरण दिसेल तुला अर्जुना, तो निश्चयाने तू समज की तो राजस करताय. आता तिसऱ्याचं वर्णन भगवंतही खूप विस्ताराने करतात. तिसरं वर्णन आपल्याला जसं जमेल तसं आपण पाहायचा प्रयत्न करतोय. अयुक्त प्राकृत स्तब्ध शठो नैष्कृतिको लसहा विषादी दीर्घसूत्री च करता तामस उच्यते. अयुक्त म्हणजे अनुशासनहीन, युक्त नाही, अगदी ज्याचं जीवन ज्याला आपण म्हणू शकतो की डिसिप्लिन मध्ये बिलकुलच नसलेलं जीवन, असं जो आहे अनडिसिप्लिन्ड. प्राकृत म्हणजे असंस्कृत म्हणजे अनाडी आहे. स्तब्ध, स्तब्ध याचा अर्थ दोन प्रकारे, एक म्हणजे घमेंडी, एक हालतच नाही तो कधी. शठ
पण एवढं करून तो धूर्त आहे. कारण त्याला खूप कारणं सांगता येतात कर्म न करण्याची. म्हणून शठ म्हटलंय भगवंतांनी. तो धूर्त पण असतो. नैष्कृतिक म्हणजे स्वतःच्या याचा नाश तर करतो जीवाचा, दुसऱ्यांच्या उपजीविकेचा पण नाश करतो असा. आणि विषादी म्हणजे शोक करणारा किंवा निगेटिव्हिटी ज्यांच्यामध्ये परिपूर्णतेने असते किंवा भूतकाळामध्ये रमणारा असतो. अलसह म्हणजे आळशी, दीर्घसूत्री म्हणजे दीर्घसूत्री त्याचा म्हणजे पोस्टपोन करतो काम आपले. आपले काम सारखे पोस्टपोन करत जातो. दीर्घसूत्री असतो तो. असं म्हटलं जातं ना, की कल करे सो आज कर, आज करे सो अब. याचं उलट असतं, की आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है, जीना है जब बरसो. असं म्हटलं जातं. तशा पद्धतीचं त्याचं हे असतं आणि त्यामुळे तो दीर्घसूत्री करता तामस उच्यते. अशा कर्त्याला तामस समजून घे तू, असं भगवंत म्हणतात. आणि इथे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा त्याचं वर्णन वेगवेगळे करतात. ते म्हणतात, पै शस्त्रे मिया तिखटे, नेणीजे कैसेने निवटे, का नेणीजे काळ कुटे आपले केले. हा जो कर्ता आहे तो स्वतःच कसं नुकसान करतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की शस्त्र तिखट असतं किंवा शस्त्र धारदार असतं आणि ते तीक्ष्ण शस्त्र आपल्याच हाताला हे करेल, हे जो जाणत नाही किंवा काळकूट ज्याप्रमाणे किंवा म्हणजे ज्याला म्हणतात विष, ते आपली करणी समजत नाही, की आपल्या करणीमुळे किती लोकांचं नुकसान होईल. त्याप्रमाणे या कर्त्याचं सगळं कर्म असतं किंवा जीवन असतं. तैसा पुढील आपुलिया घातू करीत धनंजया, आदरी बोखटी या क्रिया जोका. शस्त्र ज्याप्रमाणे आपल्या धारेनी किती जखम होईल हे जाणत नाही किंवा काळकूट विष हे दुसऱ्याचं कसं नुकसान होईल किंवा जीवन जाईल याचा विचार करत नाही. त्याचप्रमाणे हा जो आहे हा स्वतःचा पण आणि इतरांचा पण. पुढीलिया आपुलिया, पुढीलिया म्हणजे समोरच्यांचा आणि आपुलिया स्वतःचा घातू करीत धनंजया, जीवनाचं नुकसान करणारा आहे असा आदरी वोखटिया. आणि असं कर्म, वोखटिया म्हणजे असं कर्म ज्याला आवडतं असा, या करताही वेळी काय झाले हे न संभाळी. 666वी ओवी आहे. ज्यावेळी चळला वायू बाहुटळी चेष्टे जैसा, ज्यावेळी वारा वाहतो आणि तो वावटळ जी असते ती उडत जाते, ज्या वाऱ्याच्या दिशेने उडत जाते, कोणत्याही दिशेला उडत जाते, त्याचप्रमाणे हे जे कर्म करत जातो, पण त्याचा काय परिणाम होईल, कुणावर परिणाम काय होईल याचा तो कुठलाही विचार करत नाही, असं कर्म करतो. म्हणून मान्याच येणी नावे, ईश्वराही परी न खालवे, स्तब्धपणे न मनवे डोंगरासी. अंगी त्याच्या अहंकार आहे, प्राकृतिक स्वभाव आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये ज्याला म्हणतो अज्ञान पूर्णपणे भरलेला आहे असा आहे. अहंकारही आहे, पण असा अहंकार आहे की ईश्वराच्या पुढे सुद्धा परी न खालवे म्हणजे आपलं शिर किंवा आपलं डोकं लववत नाही, असा तो नित्य ताठर राहतो स्तब्धपणे. असा स्तब्ध याचा अर्थ माऊलींनी असा घेतलाय, पण स्तब्ध याचा अर्थ घमंडी हा एक होतो आणि दुसरा अर्थ स्तब्ध याचा आळशी असा पण होऊ शकतो, जो हलत नाही लवकर असा पण होऊ शकतो. आणि आणिकांचे निके केले विरू होया जया आले, जैसे अपेय पयामिनले लवण करी. पण कुणाचं बरं झालं की त्याच्याशी याचं वैरच होतं. ज्याप्रमाणे दुधामध्ये मीठ मिसळलं की अपेय पान होतं, त्याचप्रमाणे याचं जीवन असतं. अशा पद्धतीने माऊली त्याचं वेगवेगळं वर्णन करतात. पुढिलांचे निबरवे जयाच्या भीतरी पावे, आणि विरुद्धची आघवे होऊन निघे. इतरांचं पुढलांचं म्हणजे लोकांचं भलं झालं, चांगलं झालं असं ज्याने ऐकलं किंवा पाहिलं, तरी पण त्याच्या एकदम त्याची मती त्याच्या एकदम विरुद्ध होऊन जाते, त्याचा विरोध करायला लागतो. असा जो आहे तो करता तामस करता आहे. जो गुण घे दे दोख, अमृताचे करी विख, दूध पाजलिया देख व्याळू जैसा. सर्पाला, व्याळ म्हणजे सर्प, व्याळूला जर दूध पाजलं तरी त्याचं विष होईल, तसंच गुण ऐकले तरी हा त्याचे दोषच मानतो आणि कुणाचीही निंदाच करत असतो, असा हा तामस करता आहे. मग याचं वर्णन, तैसा कल्याण काळू पाहे, तै तया ते आळसू खाये, ना प्रमादी तरी होये तो म्हणे तैसे. आता त्याच्या कल्याणाचा क्षण ज्यावेळी येतो ना, त्यावेळी त्याला आळस जणू काही गिळतो आणि तो आळशी होऊन जातो. आणि प्रमाद करायच्या वेळी मात्र, चुका करायच्या वेळी मात्र हा आळस कुठे चालला जातो माहिती नाही, आणि हा आळस जाऊन मग त्याच्याकडनं ते कार्य घडतं. असं जे घडायला नको हे त्याच्याकडून घडतं. हा करता जो आहे तो तामस करता आहे.
आता भगवंत इथे म्हणता बुद्धेर्भेदम धृतेश्चैव गुणतस्त्रिविधम शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय. आता याप्रमाणे बुद्धी धृती याचं सुद्धा मी तुला असं त्रिगुणात्मक वर्णन करतो किंवा यांच्यामध्ये सुद्धा जो त्रिगुणात्मक भेद होतो तो मी तुला सांगतो. आता पहिल्यांदा बुद्धी सांगतात. ही बुद्धी म्हणजे जी सात्विकी बुद्धी आहे. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये बंधम मोक्षम च या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. प्रवृत्तींच निवृत्तींच, प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती. काय करायला पाहिजे म्हणजे प्रवृत्ती. निवृत्ती म्हणजे कुठून निवृत्त व्हायला पाहिजे, काय नको करायला म्हणजे निवृत्ती. तर हे कार्य काय अकार्य काय, कर्तव्य काय अकर्तव्य काय, करायला काय हवं काय करायला नको, भयाभये भय काय अभय काय, बंधम आणि मोक्षम हे दोन्ही बंध कुठे बंधन आणि मोक्ष काय केल्याने आपण मुक्त होणार आहे आणि काय केल्याने आपण बंधनात अडकणार आहे या व्यक्ती हे जे नीट यथार्थपणे जाणते ती बुद्धी सात्विकी बुद्धी आहे. खूप महत्वाचं सांगतात उहापोह निर्णय क्षमता ज्या बुद्धीमध्ये आहे. भय काय अभय काय. बघा अभय आपण म्हणतो हिंस्र प्राण्याचं भय वाटलंच पाहिजे. आजकाल असं आहे की अभय म्हणजे इतक्या स्पीडने बाईक चालवायची. आता त्याच्यामध्ये कुठल्या आपल्या जीविताची हानी होईल याचं सुद्धा भय राहिलं नाही. ही कोणती बुद्धी आहे. ही बुद्धी भगवंत सात्विकी बुद्धी कधीच म्हणणार नाही की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने स्वतःचं अकल्याण किंवा दुर्घटना होईल. आणि म्हणून इथे ज्याला महाभारताचा अगदी सारभूत शब्द आहे तो म्हणजे विवेक जागृती. ज्या बुद्धीमध्ये विवेक आहे, डिस्क्रिशन पॉवर आहे, सतसत विवेक बुद्धी आहे. काय करायला पाहिजे काय करायला नको, कुठे प्रवृत्ती हवी कुठे निवृत्ती हवी, कोणतं बंधन आहे कुठे मुक्ती आहे, कोणतं कर्म केल्याने कुठे आपलं कर्तव्य आहे कुठे अकर्तव्य आहे, हे जे यथार्थपणे जाणते ती बुद्धी म्हणजे सात्विकी बुद्धी आहे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा त्याचं वेगवेगळ्या वर्णन करतात. ते म्हणतात की ऐसा कर्म करगी जो भला संसार भये सांडिला करणीयत्वे आला मुमुक्षु भागा. नित्य कर्म करणारा आहे हा आणि असा नित्य कर्म करताना मग तो संसार भयातून सुटतोय त्याला माहित आहे. संसार भयातून कोणत्या याने मुक्त होऊ हे त्याला माहित आहे. म्हणून बंधन कुठे आणि मुक्ती कुठे आहे आणि म्हणून तो मुमुक्षु भागा आणि मग तो मोक्षत्वास प्राप्त होतो. अशी जी बुद्धी तिथे नेते, जी बुद्धी तुषारता उदक जिणे का पुरी पडलिया पोहणे अंधकुपी गती किरणे सूर्याचिनी. ही बुद्धी असं कर्म घडवून घेते की ज्याच्यामध्ये पाणी ज्याप्रमाणे तुषारता उदक जिणे, जो अगदी पाण्यासाठी तहानलेला आहे त्याला पाणी मिळावं, का पुरी पडलिया पोहणे किंवा पुरात पडलेल्याला पोहता येणं, किंवा अंधकुपी गती किरणे किंवा गाढ अंधकारामध्ये सूर्याची किरण लाभावी, तशी ही बुद्धी यथार्थपणे भ्रांती काढून काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे बरोबर निर्णय देते. कुठल्याही द्वंद्वामध्ये कॉन्फ्लिक्टमध्ये ती बुद्धी ही सात्विकी बुद्धी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाना पथ्येसे औषधलाय. वेगवेगळे ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा इतकी आहे की आपण त्यांचे उदाहरणं पाहता पाहता आपण थकून जातो. नाना पथ्येसे औषधला आहे तरी रोगे दाटलाही झिये का मीना जिव्हाळा होये जळाचा जरी. ही बुद्धी असली की कसं असतं अर्जुना की औषध जर पथ्यासहित मिळालं तरी तो रोगग्रस्त जोही असेल, रोगे दाटलाही जिये, जो अगदी रोगग्रस्त आहे तो पण जिवंत होतो किंवा तो पण जगतो किंवा त्याचा रोग दूर होतो. किंवा मीना जिव्हाळा होये जळाचा जरी, किंवा मासा पाण्यात शिरल्यामध्ये पाण्यात आधी तडफडत होता बाहेर आणि पाण्यात शिरला की कसा वाटतो वाचतो किंवा त्याला पाणी कसं जीवन आहे, त्याचप्रमाणे ही बुद्धी जीवनदायिनी बुद्धी आहे. ही बुद्धी जीवनाचं उन्नयन करणारी बुद्धी आहे. ही आपल्याला बरोबर दिशेकडे नेणारी बुद्धी आहे. ही अंतिम कल्याण मार्गावर प्रविष्ट करणारी बुद्धी आहे. त्याला सात्विकी बुद्धी म्हणतात. त्याच्यानंतर राजसी आणि तामसी बुद्धीचं वर्णन येतं, मग धृतीचं वर्णन येतं, मग सुखाचं वर्णन येतं. अशा पद्धतीने पुन्हा एकदा हे सत्व रज तम गुण कशा पद्धतीने या सृष्टीमध्ये भेद निर्माण करतात त्यांना ओळखायला भगवंत शिकवतात आणि तमोगुणातून रजोगुणाकडे, रजोगुणाकडून सत्वगुणाकडे मनुष्याची धाव असायला पाहिजे. ज्याप्रमाणे ठाकूर रामकृष्ण देव यांच्या जीवनाचा प्रसंग आपण पाहिला, ते प्रसंगाने समजावून सांगत आणि त्यांनी सांगताना सांगितलं की एखाद्या वनामध्ये 3 डाकू राहत होते आणि त्या 3 डाकूंपैकी एक डाकू असा होता की जो आलेल्या वाटमाऱ्याला पहिले मारून टाकून मगच त्याच्याकडं जे काही धन असेल ते हस्तगत करायचा. एकाने बरोबर ज्या
जो यात्रेकरू आहे त्याला तिघांनी पकडलं, तर तो पहिला जो डाकू आहे त्याने म्हटलं की याला मारून टाकू, याची संपत्ती घेऊन घेऊ आणि याला इथेच पुरून टाकू, सोडून देऊ. दुसरा म्हणाला की कशाला याला मारायला पाहिजे, त्यापेक्षा आपण याची संपत्ती घेऊ आणि याला इथे बांधून टाकू. इथे हिंस्त्र श्वापद आहेत सगळे या वनामध्ये, ते त्याला मारून टाकतील आणि आपल्याला त्याच्या मारण्याचा कुठलं पापही लागणार नाही. मग अशा पद्धतीने त्याला तिथे बांधून ठेवलं. पण तिसरा डाकू जो होता तो रात्री आला आणि तो म्हणाला की मी तुला इथून सोडवतो. या वनाची जी सीमा आहे तिथपर्यंतच माझी कार्याची रेषा आहे किंवा मी कार्य करू शकतो, तिथपर्यंत मी तुला नेऊन पोहोचवतो. तिथपर्यंत तो नेऊन पोहोचवतो आणि त्याला सांगतो की ते दूर तिथे तुझं घर आहे. आता पुढची वाटचाल तुला करायची आहे. आणि त्याचप्रमाणे ठाकूर सांगायचे की हे 3 डाकू म्हणजे सत्व, रज, तम 3 गुण आहे. जो पहिल्यांदा मारूनच टाकतो जीवनामध्ये, अधोगतीलाच नेतो, तो तमोगुण आहे. जो हळूहळू मारतो तो, पण तरी जो उन्नयनाकडे नेत नाही, तो रजोगुण आहे, ज्यांनी बांधून ठेवलाय. आणि जो मुक्त करून सीमेपर्यंत नेतो तिथपर्यंतच धाव आहे, पण तोही शेवटी गुण आहे, कारण गुण हे बंधन आहे. गुण म्हणजे दोरी संस्कृतमध्ये, त्यामुळे तोही बांधतो आणि त्याची पण एक सीमा आहे, पण तो तिथपर्यंत नेतो आणि त्याच्यानंतर मग सांगतो की आता पुढची वाटचाल तुला करायची आहे, या गुणातून मुक्त होऊन. म्हणून आपण गुणातीताचं वर्णन सुद्धा ऐकलं. अशा पद्धतीने हे 3 गुण सतत मनुष्यावर काही ना काहीतरी कुरघोडी एकमेकांकडनं करून कार्य करत असतात. त्यांना ओळखायला भगवद्गीता आपल्याला हा आरसा दाखवते. आणि ज्याप्रमाणे निसर्गाकडे पाहायला आपल्याला सांगते 10व्या अध्यायामध्ये, त्याप्रमाणे आपण बहिणाबाईंची सुद्धा कविता ऐकली आहे की कसा निसर्ग कर्मरत आहे. त्या कर्माचं ओझं आपल्या डोक्यावर फळाचं ओझं केवळ मनुष्य घेतो. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरिणीचा चांगला, देख पिल्लासाठी तिने झोका झाडाले बांधला. पिल्ल निजली झोक्यात जसा झुलता बंगला, तिचा पिल्लामध्ये जीव, जीव झाडाले टांगला. खोपा इनला इनला जसा गिलक्याचा घोसा, खोपा इनला इनला जसा गिलक्याचा घोसा, पाखराची कारागिरी देख देख रे मानसा. तिची इलुसीची चोच तेच दात तेच ओठ, तिची इलुशीची चोच तेच दात तेच ओठ, तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट, तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट. बहिणाबाई सांगून जातात, कशाला आपल्या कर्तृत्वाचा इतका अहंकार मानतोस. अरे निसर्ग बघ, त्याच्याजवळ जे आहे त्यांनीच ते फुलतं फळतं आणि सगळ्यांना देऊन मोकळं होतं. आणि अशा पद्धतीने हे सात्विक विचार जे आपल्याला सगळ्या संत महात्म्यांच्या या सगळ्या वाङ्मयातून मिळतात, याने आपल्या सात्विक मनाचं उन्नयन होत असतं. हे आज ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपा प्रसादाने जे काही तुमच्या समोर मांडू शकली त्यांच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुदेव भगवान की जय. मागच्या विवेचनात वंदन आणि तुकडोजी महाराजांच्या भजनातील काही ओळी उद्धृत केल्या होत्या. माझंही ते खूप आवडतं भजन आहे, तर ते म्हणायचा प्रयत्न करतेय. अगदी. हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरी रंग भूमि यह विश्व भरा, सब खेल में मेल में तू ही तो है. सब खेल में मेल में तू ही तो है. हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. सागर से उठा बादल बन के, बादल से फटा जल हो करके, फिर नहर बना नदिया गहरी, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है. तेरे भिन्न प्रकार तू एक ही है.
हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है। चींटी से भी अणु परमाणु बना, सब जीव जगत का रूप लिया। कहीं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा तू एक ही है। सौंदर्य तेरा तू एक ही है। हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है। यह दिव्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेव की पूर्ण दया। यह दिव्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेव की पूर्ण दया। टुकड़ा कहे कोई न और दिखा, टुकड़ा कहे कोई न और दिखा। बस मैं और तू सब एक ही है। बस मैं और तू सब एक ही है। हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है। तेरी रंग भूमि यह विश्व भरा, सब खेल में मेल में तू ही तो है। हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है। तेरे नाम अनेक तू एक ही है। छान. खूप छान, खूपच छान. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्